अकोल्याच्या अकोटमध्ये खतांअभावी शेतकऱ्यांना मध्यरात्रीपासून रांगा लावाव्या लागतात। खतांच्या तीव्र टंचाईमुळे शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांसमोर रात्रीपासूनच मुक्काम ठोकलाय। खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया आणि इतर खतांचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अकोट तालुक्यात आता खत टंचाई निर्माण झाली आहे। मध्यरात्रीपासूनच शेतकरी आता रांगा लावून उभे आहेत। भर उन्हातही आता शेतकरी आज सकाळपासून रांगांमध्येच उभे आहेत, तरीही त्यांना खत उपलब्ध झालेलं नाहीये। ऐन पेरणीच्याच हंगामात आता शेतकरी रांगेत उभे आहेत। खतांची टंचाई इथे भासू लागली। खतच नाही तुम्ही वापस गेलो प्रतिभर कशी पण नाही तुम्ही वापस गेलो आता ती गर्दी आहे बरं कशी आता काय माहिती काय होते। आम्हाला कोपन देऊन टाका कोपन द्या एका सगळा वाटप करा। सर्व भूधारक शेतकरी इथं आलेले आहेत। मोठा एक शेतकरी एकही आलेला आहे। सर्व भूधारक शेतकऱ्याने त्रास होऊन राहिला, मोठ्या शेतकऱ्याला त्रास होत नाही। आणि माल आलेला आम्हाला पूर्णपणे तो कोठा वाटल्या जात नाही। इथं आले की 60-70 कुपन वाटल्या जातात, बाकीचा कोटा जाते कुठं। या शेतरस्त्यामुळे कास्तकाराला शेतातनी पाणी पडायच्या पहिलेच खत नेऊन ठेवावं लागते आणि पाणी पडल्यानंतर कोणाच्या शेतात खत जात नाही, त्यामुळे गर्दी झाली।